नमस्कार, प्रतीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला मस्त चटपटीत अशी पेरूची कँडीची रेसिपी दाखवणार आहे। यापूर्वी तुम्ही कधी पेरूची कँडी खाल्ली आहे का किंवा बनवली आहे का हे मला कमेंट करून नक्की कळवा। खूप सोपी रेसिपी आहे, मोजक्या 2 ते 3 साहित्यामध्ये बनवून तयार होते। तोंडाची चव बिघडली असेल किंवा आदल्या-मधल्या वेळेत काहीतरी वेगळं नवीन खाण्यासाठी हवं असेल तर मस्त पर्याय आहे। तोंडाला चव येईल आणि खूप अशी छान ही रेसिपी बनवून तयार होते पेरूपासून। रेसिपीला सुरुवात करूयात, पण त्या अगोदर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळत राहतील। तर इथे मी 4 मध्यम आकाराचे पेरू घेतलेले आहेत, फार कच्चे नाहीये, थोडेसे पिकलेले, याहीपेक्षा थोडेसे पिकलेले घेऊ शकता। आता मोठ्या तुकड्यांमध्ये स्वच्छ हे पेरू धुवून आणि कापून घेतलेले आहे, मोठ्या कापा याचे केलेले आहेत। कुकरमध्ये 2 ते 3 शिट्ट्याला आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत। कुकरमध्ये 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि डब्यामध्ये आता आपण हा पेरू शिजवून घेणार आहोत। 3 शिट्ट्या झालेल्या आहे किंवा चाळणीवर सुद्धा या फोडी ठेवून तुम्ही वाफवून घेऊ शकता। कुकर चांगलं थंड होऊ दिलं आणि त्यानंतर बघा अशा प्रकारे हा पेरू शिजला गेलाय। हलकासा थंड झाल्यानंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान आता वाटून घेतलाय बारीकसर, छान स्मूथ आपल्याला वाटायचं आहे। चाळणीवर अशा प्रकारे हा जो पेरूचा गर आहे, पल्प आहे, तो आपण गाळून घेणार आहोत। म्हणजे जो काही जाडसर चोथा असेल, तुकडे असतील पेरूचे किंवा बिया असतील त्या सेपरेट होतील। मस्त असा परफेक्ट पल्प किंवा गर आपल्याला इथे पेरूचा मिळालेला आहे। आता पाणी न टाकताच आपण हे छान वाटून घेतलेलं आहे। मेजरिंग कपने मोजला होता तर 1 कप हा पेरूचा पल्प आहे, पॅनमध्ये शिजवण्यासाठी टाकलाय। तेवढ्याच प्रमाणात आपल्याला यामध्ये साखर घालायची, जितकं गर असेल तेवढी साखर। छान एकसारखं हलवून साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे। त्यानंतर यामध्ये चटपटीत हलकीशी आंबटसर चव येण्याकरता सायट्रिक ॲसिड घालायचं आहे, ज्याला आपण निंबू सत्व म्हणतो। अर्धा चमचा आहे, बारीक कुटून घेतले। हे नसेल ना तर याऐवजी एखाद लिंबाचा रस टाकू शकता। रंग येण्यापुरती 2 चिमूट खाण्याचा लालसर रंग टाकलाय। हिरवा रंग वापरू शकता किंवा बिना रंगाचेही ही कँडी मस्त होते। यामध्ये 1 चमचा साजूक तूप घातलंय म्हणजे कँडीला छान चकाकी येईल, चवदार होईल। तर साधारण सतत हलवत 1 मिनिटासाठी छान मध्यम आचेवर असं घट्टसर मिश्रण तयार होईपर्यंत हे मी शिजवून घेतले। यापेक्षा जर पातळसरच मिश्रण तुम्ही छान शिजवून ठेवलं ना तर त्याचा जामसुद्धा होतो पेरूचा। पण कँडी बनवायची तर इतकं आपल्याला घट्ट बनवायचं आहे। कन्सिस्टन्सी बघा कशी आहे। प्लेटला मी तूप लावून घेतलं आहे किंवा बटर पेपर वापरू शकता। सर्व मिश्रण प्लेटमध्ये सेट करण्यासाठी एकसारखं पसरून घेते आणि साधारण अर्धा तासामध्ये ना परफेक्टली हे मिश्रण सेट झालं आहे बघा, जास्त वेळसुद्धा लागत नाही। कढाई याच्या आता मी लूज करून घेते। खालच्या बाजूने बघा काय मस्त शाईन आलेली आहे। तुपामुळे ना याला छान चकाकी येते, अगदी जेलीसारखं टेक्स्चर झालंय। यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर वापरलं आहे, कुठलं एक्स्ट्राचं साहित्य नाही आहे, तरीसुद्धा परफेक्ट अशी मस्त अशी विकतच्या प्रमाणेच ही मस्त अशी पेरूची कँडी बनवून तयार होते। आता छोट्या छोट्या याच्या चौकोनी कापांमध्ये आपण याचे तुकडे करून घेऊयात। यावर गार्निशिंगसाठी जाडसर अशी साखर घेतली आहे मिक्सरला दळून, जास्त बारीक पिठी साखर नाही आहे ही, म्हणजे दिसताना छान दिसेल कँडीवर साखर। तर अशा प्रकारे आपण ही साखर जी आहे ना ती लावून घेणार आहोत कँडीवर। मस्त दिसते आणि खायलासुद्धा फार मस्त ही कँडी बनवून तयार होते। तुम्ही आवर्जून नक्की एकदा ही पेरूची अशी कँडी करून बघा, तुम्हाला हमखास आवडेल। रेसिपी कशी वाटली केल्यानंतर किंवा बघितल्यानंतर हे कमेंट करून नक्की कळवा। तसेच व्हिडिओला शेअर करा, लाईक करा। पुन्हा भेटूया असे एका छानशा मस्त नवीन रेसिपीबरोबर। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।